उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगाववाडी तालुका लोहारा या गावात सिद्धेश्वर बंडू भिसे वय 40 हा राहत होता। तो त्याची पत्नी योगिता सिद्धेश्वर भिसे वय 30 आणि एक मुलगा एक मुलगी असा हा परिवार होता। सारे काही सुरळीत चालले होते, पण आजकालचा जमानाच मोठा विचित्र झाला आहे। सर्वसाधारण गृहिणी, संसारकर्त्या, 1-2 मुलांची आई असणाऱ्या महिलांमध्ये कामुक चाळे करण्याची विकृत मानसिकता प्रबळ होताना दिसत आहे। या रिकामटेकड्या बायका मोकळ्या वेळेत मोकळेपणाने वागतात, त्यांच्याशी मग आंबट शौकीन पुरुष लगट करू लागतात। मग वासना उफाळून येते आणि त्यातून अनैतिक संबंध सुरू होतात। हेच योगिताच्या बाबतीत घडले। दिवसभर तिचा पती कामासाठी बाहेर जात होता, मुले शाळेत जात होती, दिवसभर खेळत होती। याच दरम्यान योगिता मात्र मोबाईलवर तर कधी आजूबाजूच्या बायकांसोबत गप्पा मारत बसत होती। यातच तिचा शाळेतला मित्र शिवाजी बसवंत सुतार वय 32 हा तिच्या संपर्कात आला। तो मूळचा अंदूर तालुका तुळजापूर या गावचा होता। योगिता आणि शिवाजी एकाच शाळेत शिकले होते। ते लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते। शिवाजी शाळेत असल्यापासून योगिताच्या मागे लागला होता। तिला हे माहीत होते। आता लग्न होऊन 2 मुले झाल्यानंतर तिला आपल्या शाळेतील दिवस आठवू लागले। तळणाबांड शिवाजी आपल्यावर मरत होता हे लक्षात आल्याने ती हरवून गेली। ती त्याच्याशी हसून लाजून बोलू लागली। त्याच्याही आयुष्यात अजून कोणी बाई आली नव्हती आणि शाळेपासून आवडणारी योगिता आता पुन्हा संपर्कात आल्याने तो खुश होता। तोही तिच्याशी गोडगोड बोलू लागला। मोबाईल व सोशल मीडियामुळे दोघांनाही मनात येईल तेव्हा संपर्क साधण्यात कोणताच अडसर येत नव्हता। दोघांच्या गप्पा सुरू झाल्या त्याच मुळात कामवासनेच्या मोहाने। त्यामुळे त्यांच्यातील संबंध निर्माण व्हायला वेळ लागला नाही। तो आता नेहमीच तिच्याकडे येऊ लागला। वडगाववाडी ते अंदूर हे अंतर केवळ अर्धा-पाऊण तासाचे असल्याने तिने बोलावले की तो लगेच येत असे। पाहता पाहता त्या दोघात अनैतिक संबंध सुरू झाले। पती असला तरी तिला प्रियकर हवा होता, त्याला तर तिला भोगल्याशिवाय काहीच सुचत नव्हते। दोघांच्याही मनात वासनेची आग पेटल्याने त्यांना लाज उरली नाही। पती घरातून बाहेर पडला की ती प्रियकराला बोलवून घेत असे आणि दोघांची कामक्रीडा रंगत असे। त्यांचे हे प्रकरण त्या छोट्या गावात फार काळ लपून राहिले नाही। गावामध्ये त्या दोघांच्या संबंधाची चर्चा नातेवाईक मंडळी, पै पाहुणे, मित्रपरिवारासह सगळीकडे झाल्याने सिद्धेश्वरची घरची मंडळी वैतागली होती। तिला कितीही समजावून सांगितले तरी ती काही ऐकत नव्हती। कोणी काही म्हटले तरी तिला त्याची पर्वा नव्हती। तिला प्रियकराकडून शरीर सुख घेणे इतकेच समजत होते। या सगळ्या प्रकाराने तिचा पती सिद्धेश्वर हतबल झाला। त्याचे तिच्यापुढे काही चालत नव्हते। अखेर त्याने गावच सोडण्याचा निर्णय घेतला। तिला घेऊन लांब कुठेतरी गेलो तर तिचा नाद सुटेल असे त्याला वाटले। त्याच्या घरच्यांनीही त्याला होकार दिला। त्यानंतर 1-2 महिन्यांपूर्वी सिद्धेश्वर हा पुणे हडपसर ससाणेनगर गल्ली नंबर 4 शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राहण्यास आला। तो पाण्याच्या टँकरवर ड्रायव्हर म्हणून काम करू लागला। सिद्धेश्वरने आपला 9 वर्षाचा मुलगा गावाकडे आई वडिलांकडे ठेवला। त्याचे आई वडील 2 भाऊ गावी होते, तर पत्नी योगिता व 6 वर्षांची मुलगी हे त्याच्यासोबत पुण्यात राहत होते। आता योगिता पुण्यात आल्याने तिचा आणि शिवाजीचा संपर्क होणार नाही। ती हळूहळू त्याचा नाद सोडेल आणि संसारात लक्ष देईल असे सिद्धेश्वरला वाटत होते, पण झाले होते उलटेच। कारण योगिता व शिवाजी हे सतत मोबाईल, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर बोलत होते। आता त्या दोघांना भेटता येत नसल्याने योगिता चिडत होती। पती सिद्धेश्वर तिला घेऊन पुण्याला आल्यामुळे प्रियकराकडून सुख मिळत नाही म्हणून ती चिडून होती। हा राग ती सिद्धेश्वरवर काढू लागली होती।
त्याच्याशी वाद घालू लागली. मुद्दामच ती रात्रभर मोबाईल चॅटिंग करत शिवाजीशी बोलायची. तिचे हे वागणे सिद्धेश्वरला सतत खटकत होते. त्यामुळे सिद्धेश्वर योगिताला शिवीगाळ करायचा. तीही उलट उत्तर द्यायची. त्या दोघांमध्ये चिडचिड व भांडणतंटा रोजच होत होता. सिद्धेश्वरमुळे आपल्याला शिवाजीला भेटता येत नाही. सिद्धेश्वर नसता तर आपण शिवाजीसोबत सुख भोगले असते, आनंदात राहिलो असतो असे तिला वाटत होते. तर शिवाजीला वाटत होते की तिचा पती नसता तर तिला रोजच मनसोक्त भोगता आले असते, रोज रगडून काढता आले असते. पण तिचा पती असल्याने सगळ्या सुखात अडचण निर्माण झाली होती. एकूणच सिद्धेश्वर त्या दोघांच्या संबंधांतील अडसर ठरला होता. हा अडसर बाजूला करून आयुष्यभर सुखात लोळण्याचे प्लॅनिंग त्या दोघांनी केले. तो त्याच्या घरापासून दूर होता. इकडेच त्याचा काटा काढायचा आणि मृतदेहाची विल्हेवाट लावायची. त्यामुळे कोणाला कानोकान खबर लागणार नाही. तो घर सोडून गेला असे समजून लोक दुर्लक्ष करतील. त्यामुळे आपल्याला मजेत राहता येईल असा विचार करून त्या दोघांनी एक कट रचला. प्रियकराकडून शरीराची भूक भागवून घेण्यासाठी ती पतीचा जीव घ्यायला तयार झाली. मार्च महिना सुरू झाला. 1 तारखेलाच योगिता शिवाजीला म्हणाली, तू लवकर पुण्याला ये. सिद्धेश्वरचा विषय एकदाचा संपून टाक. त्याशिवाय पर्याय नाही. तुला मी कायमचे हवे असेन तर त्याला संपवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. योगिता असे बोलल्यावर दुसऱ्याच दिवशी लगेच त्याने त्याची दुचाकी घेतली आणि तो पुण्याच्या दिशेने निघाला. त्याने त्याचा चायनीजचा व्यवसाय बंद ठेवला. दुसऱ्या कोणाला काहीही कल्पना न देता दुचाकीवरून तो हडपसर पुणे येथे 1 दिवसात म्हणजे 3 मार्चला सकाळी पोहोचला. शिवाजीने पुणे येथे आल्यावर योगिताला एका ठिकाणी बोलावून घेतले. तिथून ते एका लॉजवर गेले. 2 महिने एकमेकांपासून लांब राहिल्याने दोघांच्याही कामवासना उफाळून आल्या होत्या. त्यामुळे रूममध्ये शिरताच ते दोघे एकमेकांवर तुटून पडले. सगळा कार्यभाग उरकल्यानंतर त्या दोघांनी प्लॅन केला. तिने त्याला सांगितले की मी तुला फोन करते तेव्हा तू तयारीनिशी ये. तो तयारीनेच आला होता. मनसोक्त शरीर सुख घेऊन ती घरी परतली आणि सिद्धेश्वर झोपण्याची वाट पाहू लागली. आपली जीवनसाथीच आपल्याला मारण्यासाठी टपून बसली आहे. तिचा प्रियकर आपला काळ बनवून बाहेर दबा धरून बसला आहे याची जाणीव सिद्धेश्वरला नव्हती. तो जेवण खाणे आटपून नेहमीप्रमाणे झोपला. त्याची गाढ झोप लागल्यानंतर योगिताने लगेच शिवाजीला फोन करून बोलावून घेतले. शिवाजी दारात पोहोचल्यावर तिने त्याला हळूच घरात घेतले. घरात येताच त्या दोघांनी सिद्धेश्वरवर हल्ला केला. शिवाजीने त्याचा गळा जोरात आवळला. झोपेतच श्वास गुदमरू लागल्याने सिद्धेश्वर धडपडू लागला. पण शिवाजीने पकड आवळल्याने त्याचे काही चालले नाही. काही वेळातच बिचाऱ्या सिद्धेश्वरचा श्वास थांबला. त्याचा जीव गेला. हे लक्षात येताच त्या दोघांचे समाधान झाले. आता ते दोघे त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीला लागले. योगिताने तिची एक जुनी वापरलेली साडी फाडली. त्या साडीच्या चिंधीने मृतदेहाचे हातपाय बांधले. नंतर तो मृतदेह प्लॅस्टिक पोत्यात भरला. रात्रीच्या काळोखात मृतदेह शिवाजीच्या दुचाकीवर घेऊन ते दोघे बाहेर पडले. कात्रज घाटाने सारोळा येथील नीरा नदीच्या पुलावर आले. तिथे त्यांनी ते पोते पाण्यात टाकून दिले. त्यानंतर रात्री 2:30 वाजण्याच्या दरम्यान ते दोघे पुन्हा घरी गेले. आता त्यांच्या सुखातील अडसर संपला होता. कसलाही पुरावा मागे न ठेवता त्यांनी सारे उरकून घेतले असे त्यांना वाटत होते. पण खुनाला वाचा फुटल्याशिवाय राहत नाही. दिनांक 9 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याचा सुमार. रविवार असल्याने पुणे सातारा महामार्गावर बऱ्याच प्रमाणात वाहतूक जाम झाली होती. कारण सुट्टीचा दिवस असल्याने महामार्गावरील हॉटेलवरही बऱ्याच प्रमाणात गिराईकांची रेलचेल झाली होती. दरम्यान सारोळा शिरवळ सीमेवरील नीरा नदीच्या पात्रामध्ये एक गिराईकाला पोत्याचे तोंड बांधलेले दिसत होते.
त्यामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसत होते, परंतु तो मृतदेह महिलेचा का पुरुषाचा असावा हे समजणे कठीण होते, कारण ते पोते फुगलेले दिसत होते. त्या मृतदेहाची दुर्गंधी पसरली होती. याबाबत नानाची वाडी या हॉटेलच्या व्यवस्थापकांनी राजगड पोलीस स्टेशनला संपर्क साधून माहिती कळवली. पोत्यामध्ये मृतदेह म्हटल्यावर निश्चित काहीतरी गंभीर प्रकार असावा, म्हणून राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी, PSI अजित पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक ऋषाली देसाई हे अधिकारी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांसह नानाची वाडी सारोळा येथे दाखल झाले. त्यावेळी येथे बऱ्याच प्रमाणात लोकांची गर्दी होती. पोलिसांनी सर्वप्रथम ते मृतदेहाचे पोते बाजूला केले. ते पोते मोकळे करून मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी त्या मृतदेहाची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी बारकाईने त्या मृतदेहाची पाहणी केली. ओळख पटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तोपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी हा प्रकार आपले वरिष्ठ DYSP सासवड विभाग तानाजी बर्डे, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनाही कळवला. वरिष्ठांनीही योग्य त्या सूचना दिल्या. सारोळा हा पुणे व सातारा या 2 जिल्ह्यांमधील सीमारेषा असलेला पूल, त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तसेच पुणे पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोण व्यक्ती मिसिंग आहे का याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तोपर्यंत राजगड पोलीस स्टेशनच्या स्टाफने त्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी मृतदेहाच्या उजव्या हाताच्या पंजाच्या मागे ओम असे गोंदलेले होते. मृतदेह फुगलेला असल्याने त्याच्या अंगावरील शर्ट काढून घेतला. त्यावेळी त्या शर्टची बारकाईने पाहणी केली. शर्टचा टेलर टॅग पाहिले असता कृष्णा टेलर, लोहारा, जिल्हा उस्मानाबाद असे लिहिलेले टेलर टॅग शर्टच्या कॉलरवर दिसले. एवढी माहिती मिळताच व हातावर गोंदलेले ओम हे अक्षर तपासासाठी महत्त्वाचे दुवा ठरले होते. तोपर्यंत पोस्टमार्टममधील मृतदेह भोर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. सरकारतर्फे पोलीस हवालदार मयूर निंबाळकर यांनी रीतसर फिर्याद नोंदवली. निश्चितच खुनाचा प्रकार असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तत्काळ राजगड पोलीस स्टेशन PSI अजित पाटील व त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नलावडे यांना तपासाच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या. या गुन्ह्याच्या तपासासाठी 2 वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली. मृतदेहाची ओळख पटवणे खूप अवघड होते. वरिष्ठांच्या आदेशाचे तत्काळ PSI अजित पाटील हे लोहारा, जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी जाऊन कृष्णा टेलर यांच्याकडे जाऊन चौकशी केली व सदरचा शर्ट कोणत्या व्यक्तीने शिवलेला होता याचा शोध घेऊ लागले. कृष्णा टेलर याला विश्वासात घेऊन चौकशी केली. तसेच मृत व्यक्तीच्या हाताच्या पंजावर मागे ओम असे गोंदलेले होते. त्यावेळी त्या टेलरने सांगितले की हा शर्ट शिवून घेणारी व्यक्ती सिद्धेश्वर बंडू भिसे, वय 40, मूळ राहणार वडगाववाडी, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद आहे. तो गेल्या काही दिवसापासून पुणे हडपसर ससाणीनगर गल्ली नंबर 4 शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राहतो. तो पाण्याच्या टँकरवर ड्रायव्हर म्हणून काम करतो अशी माहिती तपास पथकाला मिळाली. पोलीस तत्काळ तेथून ससाणीनगर पुणे येथे आले व त्यांनी ससाणीनगर येथे जाऊन मृत व्यक्ती सिद्धेश्वर भिसे याच्या घरी गेले. त्यावेळी घरामध्ये सिद्धेश्वरची पत्नी योगिता सिद्धेश्वर भिसे वय 30 हिच्याकडे चौकशी केली. तिचे बोलणे वागणे पोलीस पथकाला संशयास्पद वाटत होते. तिने पती सिद्धेश्वर मिसिंग झाल्याची खबर काळेपडळ पोलीस स्टेशनला दिली होती, परंतु तिने गोंदलेले ओम अक्षर सांगितले नव्हते. महेश सिद्धेश्वर याचे 2 भाऊ, आई, वडील व त्यांचा मुलगा गावाला होते.
त्यांनाही खबर दिल्याने व त्यांच्याकडे बारकाईने माहिती घेतली. तसेच तपास पथकाने आजूबाजूने चौकशी केली तेव्हा योगिता व सिद्धेश्वर यांमध्ये सतत वाद होते आणि तिच्या शाळेतील प्रियकरासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. मग मात्र पोलिसांनी तिची सखोल चौकशी सुरू केली. काही वेळातच तिला बोलते करण्यात पोलिसांना यश आले. तिने दिलेल्या माहितीत शिवाजीचे नावही समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शिवाजी व योगिताला रीतसर अटक करून राजगड पोलीस स्टेशनला आणले. त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. तर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.